पण ह्या गोष्टीमुळे आपले कर्म, आपले ग्रह हे सगळे चेंज होतात आणि हो, 100% म्हणजे काय माहितीये का, की जरी कितीही आपले पास्ट कर्म असतील, तर जर आपण ह्या प्रेयरचं ओन्ली चॅन्टिंग करत राहिलो आपल्या मनामध्ये, की सगळं काही आपोआपच चांगलं होतं. मी भरपूर लोकांचं ऐकलंय, की आम्ही सगळे उपाय करून झाले, पण त्यांना आहे ना फरकच पडत नाही. मग अशा लोकांनी पण जर हा प्रयत्न केला, तर त्यांना रिझल्ट भेटेल? हो, 100% जर सगळेच उपाय करून थकलेला आहात, तर तिथे प्रेयरचा काही दिवस तरी यूज करून बघा. जर तुम्ही विचार करा ना, तेवढे मेंटल इल पेशंट बरे होऊ शकतात, न हात लावता किंवा न बरोबर. मेडिसिन देतात. तर मग आपले तुमचे माझे प्रॉब्लेम तर काहीच नाहीयेत आणि काहीच ते नाही. इझिली सॉल्व्ह होत आहेत. त्याला असं समजलेलं, की आता संपून गेलोय मी पूर्णपणे. की मॅडम मी असं बसले तरी छातीमध्ये हुंदके यायचे. त्या बसल्या तरी असं डोळ्यातून सारखं पाणी यायचं आणि त्यांनी सुसायडल अटेम्प्ट्स वगैरे केले होते. पण 10 दिवसामध्ये त्या स्वतःसाठी पॉझिटिव्ह झाल्या. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम म्हणजे तो फायनान्शियली प्रॉब्लेम असतो. तर ह्याच्यावर आपण कसा उपयोग करू शकतो हा? मी जर म्हटलं ना, की डिअर मनी आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू असं बोला आणि तुम्हाला पैसे अट्रॅक्ट होतील, तर लगेच काही जण तिथे ट्रोलिंगला रेडी असतात, की असं बोलल्याने फक्त होतं का? आता हल्ली डिवोर्स म्हणा किंवा ब्रेकअप म्हणा ह्याचं प्रमाण खूप वाढलंय. तर ह्यासाठी कसा उपाय करू शकतो? नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ आर डीमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत हिमानी पाटील मॅम, की जे आपल्याला होओपोनोपोनो आणि मॅनिफेस्टेशन ह्यांचे अर्थ आणि ह्यांच्यातून येणारे अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहेत. तर मॅडम तुमचं खूप खूप नमस्कार. स्वागत आहे. थँक यू सो मच फॉर इन्व्हिटेशन. मॅम सर्वप्रथम तर तुमची ओळख करून द्या मला. ओके. माझं नाव हिमानी रोहित पाटील. मी ॲडव्होकेट आहे. पण आता फुल टाईम लाईफ कोच, हीलर आणि EFT प्रॅक्टिशनर म्हणूनच वर्क करते. कारण ॲक्च्युली त्याच्यामध्ये आता आवडच निर्माण झाली आणि मी जे शिकवते त्याच्याने लोकांना रिझल्ट्स येतात. ॲक्च्युली माझंच इंटेन्शन हे असतं, की माझा प्रत्येक क्लायंट खुशच असला पाहिजेत. कारण प्रॉब्लेम घेऊन सगळेच आलेले असतात. मग प्रत्येकाचा प्रॉब्लेमला मी सोल्युशन दिलं गेलं पाहिजे. प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे आणि ते ॲक्च्युली होतंय. मग त्याच्यामुळे ॲडव्होकेसीपेक्षा आता मी लाईफ कोचिंगवरच जास्त फोकस करते. अच्छा. आपण जे होओपोनोपोनो, तर ह्याचा स्पिरिच्युअलशी काही संबंध आहे का? हो, होओपोनोपोनो हे स्पिरिच्युअलही आहे आणि हे प्रॅक्टिकलही आहे. म्हणजे ह्याचा दोन्हींचं ते संगम आहे असं आपण म्हणू शकतो. तर ते कसं? ते म्हणते. आधी तर म्हणजे काय? होओपोनोपोनो म्हणजे काय? तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ही एक हवाईयन प्रेयर आहे. म्हणजे काय? प्राचीन उपचार पद्धती. मग ती कशी यूज करायची, काय करायची? तर ते सांगते. आता आपण तुम्ही विचारलत की स्पिरिच्युअल आहे का? तर 100% स्पिरिच्युअल ही आहे. कारण काय होतं? हे होओपोनोपोनो प्रेयर ही आपल्या आत्म्याशी कनेक्टेड आहे. म्हणजे आपल्या ते आत्म्यावर वर्क करते प्लस आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन ह्याच्यावर डीपली वर्क करतं. त्याच्यानंतर होओपोनोपोनो प्रेयरचं आपण यूज करताना आपण काय म्हणतो, की मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेते. म्हणजेच काय? तर आपण आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिकतो. नाहीतर डे टू डे लाईफमध्ये आपण काही एक झालं, की लगेच दुसऱ्यावर ब्लेम करतो, की तुझ्यामुळे असं झालंय. बरोबर. तर त्याच्यामुळे पहिले स्वतःचं ॲक्सेप्टन्स करणं गरजेचं असतं किंवा स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेणं गरजेचं आहे. आणि लाईफ आपली आहे. अंटिल अँड अनलेस आपण जोपर्यंत स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीत तोपर्यंत काहीच वर्क होऊ शकत नाही. बरोबर. तर होओपोनो प्रेयरचं चॅन्टिंग करताना आधी आपण म्हणतो, की मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेते. ह्या एका स्टेटमेंटने आणि नंतर केलेल्या होओपोनोपोनो प्रेयरने खूप आपलं लाईफ ड्रास्टिकली चेंज होतं. हे एक झालं. त्याच्यानंतर स्पिरिच्युअल कसं काम करतं? तर आपल्या लाईफमध्ये जे काही पास्ट ट्रॉमाज झालेले असतात किंवा पास्ट काहीतरी रिलेशनशिपमध्ये काहीतरी झालेलं असतं, ते सगळं हील करायचं काम ही प्रेयर करते. त्याच्यामुळे हे स्पिरिच्युअल आहे. आणि आत्ता सांगायचं झालं, की प्रॅक्टिकली कसं आहे? तर प्रॅक्टिकली कसं आहे? तर हे करण्यासाठी स्पेसिफिक टायमिंगची गरज नाही लागत आहे. ओके. किंवा एकाच जागी बसून करायची गरज नाही लागत आहे. म्हणजे जर मी आता होओपोनोपोनो प्रेयर करते, तर इथे बसली तर मला रोज ह्याच जागेवर बसायचं आहे असं काही गरजेचं नाहीये. हीच वेळ गरजेची आहे का? म्हणजे एकाच परफेक्ट टायमिंगला त्याचं चॅन्टिंग केलं पाहिजे का? तर नाही. मग हे न करताही म्हणजे एकाच जागी बसायची गरज नाहीये. कुठलीही मंत्र किंवा साधना करण्याची गरज नाही. ओन्ली ह्या एका प्रेयरने तुम्ही तुमच्या लाईफमधलं हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी हे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. त्याच्यामुळे हे प्रॅक्टिकली वर्क करतं. आणि ह्याच्याने स्ट्रेस, अँझायटी तर लगेच रिलीज होते म्हणजे निघूनच जाते असं आहे. फक्त ते कंटिन्यू फ्रॉम बॉटम ऑफ हर्ट ते केलं तरच त्याचे रिझल्ट दिसतात. नाही तर वरवरचं करतोय तर असं वरवरचं कुठलीही गोष्ट केली ना तर कुठल्याच गोष्टीचे रिझल्ट दिसत नाही. त्याच्यामुळे ते पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण बिलीफने करायचं आहे एवढंच. ओके. आणि म्हणजे ह्याला नाव नक्की होओपोनोपोनो म्हणजे हे इंडियन नाव वाटत नाही, म्हणजे आपली हो. पाश्चात्य संस्कृती वाटत नाही.
तर ही नक्की कुठून आलेलं आहे? हे कसं आहे, हवाईन स्टेटमध्ये काही एका मेंटल हॉस्पिटलमध्ये तर तिथे क्रिमिनल इल पेशंट होते. क्रिमिनल इल पेशंट इन द सेन्स ते असे होते की रेपिस्ट होते, मर्डरर होते, म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी खूप मोठं क्राईम केलेले असे तिथे क्रिमिनल मेंटल इल पेशंट होते. मग तिथे डॉक्टर ह्यूलेन यांची त्या हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटना बरं करण्यासाठी अपॉइंटमेंट करण्यात आली. तिथे त्यांना हाय सिक्युरिटी देण्यात आली, कारण का ते पेशंटची मेंटॅलिटीच तेवढी विकृत होती. पण तिथे हाय सिक्युरिटी देण्यात असूनही ह्युलेन ह्यांना तिथे जाऊन त्या लोकांना फिजिकली टच करून किंवा तिथे त्यांना मेडिसिन देऊन बरं करणं काही पॉसिबलच नव्हतं. कारण का तिथे तेवढी निगेटिव्हिटी होती की भिंतींना, म्हणजे तिथील वॉल्सला जो कलर लागलेला असायचा तो देखील गळून पडायचा. मग त्याच्यामुळे ह्युलेन ह्यांनी काय केलंय, एका केबिनमध्येच सगळ्या पेशंटची फाईल मागून घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांची सगळी हिस्ट्री होती म्हणजे, आणि मग ती हिस्ट्री आणि त्या पेशंटचं नाव असं घेऊन त्यांनी होओपोनोपोनो प्रेयर केली. म्हणजे काय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. 6 monthsमध्येच तिथलं मेंटल हॉस्पिटलमधलं जे वॉर्ड होतं ते पूर्ण बंद करण्यात आलं. असं झालं. म्हणजे काय, पेशंट्स आपोआप ओन्ली ह्या प्रेयरने बरे झालेत. त्याच्यामुळे मग ह्याचा प्रसार करण्यासाठी ह्युलेन आणि जो वेताले ह्यांनी झिरो लिमिट नावाचं बुक फॉर्म केलं आणि मग पुढे ह्या प्रेयरचा जगभरामध्ये प्रसार करण्यात आला. आणि आता आपल्याकडेही हे लोक, सगळेच लोक म्हणजे मोस्टली ज्यांना होओपोनोपोनो प्रेयर माहिती आहे सगळेच यूज करतात आणि त्याचे ट्रिमेंडस रिझल्ट घेत आहेत. पण ह्या गोष्टीमुळे आपले कर्म, आपले ग्रह हे सगळे चेंज होतात. हो, 100%. म्हणजे काय माहिती आहे का, कर्म म्हणजे आता तुम्ही किंवा मी, आपण इथे बसलोय, बाकीच्यांचं तर सोडूनच द्या. तुम्ही पास्ट लाईफमध्ये काय केलंय मला माहिती नाहीये किंवा मी काय केलंय मला माहिती नाहीये. आपण पास्ट लाईफमध्ये परत जाणार आहोत का, कोणीच जाऊ शकत नाही. मग ते पास्ट लाईफमध्ये काहीतरी मी कर्म केलेत किंवा माझं काहीतरी चुकलंय, हे आपण काय करतो, आत्ताच्या लाईफमध्ये जर आपले प्रॉब्लेम असेल तर आपण आता ते जास्त विचार करतो की काहीतरी माझं आधीच्या आयुष्यात तरी चुकलंय. मग ते चुकलंय ते कसं हील करायचं, तर होओपोनोपोनो प्रेयर म्हणजे कंटिन्यू बोलत राहायचं की मी जरी माझ्या आयुष्यात काहीतरी आधीच्या जन्मामध्ये चुकी केलेली असेल तरी मी आत्ता सगळं काही सोडून द्यायला तयार आहे आणि आत्ता माझ्या आयुष्यात नवीन संधी येण्यासाठी मी ओपन आहे. आणि मग आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं बोलायचं. त्याच्याने काय होतं की जरी कितीही आपले पास्ट कर्म असतील तर जर आपण ह्या प्रेयरचं ओनली चॅन्टिंग करत राहिलो आपल्या मनामध्ये, ते हील व्हायला हेल्प होते. त्याच्याने काय होतं, पास्ट कर्म हील होतात, आत्ताच्या प्रेझेंट लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी वाढते. एकदा पॉझिटिव्हिटी वाढली की सगळं काही आपोआपच चांगलं होतं. मग ह्याचा आपल्या लाईफची म्हणजे आपण कोणत्या कोणत्या प्रकारे यूज करू शकतो? ओके, हेल्थमध्ये करू शकता, मनीसाठी करू शकता, रिलेशनशिपसाठी करू शकता, करिअरमध्ये जॉब असेल कोणाचा किंवा बिझनेस असेल, म्हणजे सगळ्याच प्रॉब्लेमसाठी करू शकता. मग ह्या गोष्टीचे असे म्हणजे असं दुरुपयोग म्हणा किंवा असं कोणासाठी होऊ शकतो का, म्हणजे एखाद्याने खूपच म्हणजे ह्या जन्मी सुद्धा खूपच वाईट करत आलाय, खूप म्हणजे कामं खूप वाईट चालू आहेत, मग तो पण ह्या गोष्टीचा उपयोग करून आपले सगळे कर्म क्लिअर करून हो, करू शकतात ना. त्यांनी त्या गोष्टीचं ॲक्सेप्टन्स असलं पाहिजे की त्यांच्याकडून काहीतरी वाईट कर्म झालेले आहेत. हे पहिले स्वतःच्या मनाला, म्हणजे इतरांसमोर जाऊन आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे का, तर नाही, पण स्वतःच्या मनासमोर तरी ॲक्सेप्टन्स असला पाहिजे की माझ्याकडून काहीतरी चुका झालेल्या आहेत आणि आत्ता काय मला करायचंय, तर मला ह्यातून पुढे जायचंय किंवा मला लाईफमध्ये ग्रो व्हायचं. म्हणजे जे झालंय ते झालंय, लिव्ह इट. आणि आत्ता प्रेझेंट आणि फ्युचरचा विचार करा. प्रेझेंटमध्ये काय करायचं, तर होओपोनोपोनो प्रेयरचा यूज म्हणजे चॅन्टिंग करत राहायचंय. सकाळी 108 वेळा करायचंय. पण ते कसं करायचंय, तर आधी म्हणायचं डोळे बंद करून की मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेते. आणि मग त्याच्यानंतर आपल्या घरात जी जपमाळ असते त्याच्याने आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं 108 वेळा बोलायचं. रात्री सेम करायचं. तुम्ही बघाल एक 7 दिवसामध्येच तुम्हाला 7 दिवसांच्या आतच खूप चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट दिसायला लागतात. आणि जर ज्यांच्यामध्ये निगेटिव्ह विचार जास्त असतील किंवा निगेटिव्ह थिंकिंगच खूप काही असेल, मग त्यांना 21 डेज किंवा त्याहून जास्त टाइम लागू शकतो. पण जर त्याच्यामध्ये पण त्यांनी पूर्ण बिलीफने हे केलं ना, फोकस की नाही मला आत्तापासून सगळं काही चांगलंच होणार आहे, मग ते 100% लगेचच चांगलंच होतं. असं आहे. मॅम, मी आता आहे ना जवळपास 1 वर्ष झालं पॉडकास्ट घेतोय. थोडे कमी घेतले असतील मी, पण मी जेवढे लोकांचे मला फोन आलेत, मी भरपूर लोकांचं ऐकलंय की आम्ही सगळे उपाय करून झाले, पण त्यांना आहे ना फरकच पडत नाही. मग अशा लोकांनी पण जर हा प्रयत्न केला तर त्यांना रिझल्ट भेटेल? हो, 100%. जर सगळेच उपाय करून थकलेला आहात, अगदीच टायर्ड झालेला आहात आयुष्यालाच, तर तिथे होओपोनोपोनो प्रेयरचा काही दिवस तरी यूज करून बघा. म्हणजे स्वतःच्या लाईफमध्ये ते अप्लाय करून बघा की कसं वर्क करतंय. एकदा तसं वर्क करायला लागलं की तुमच्यावर बिलीफ क्रिएट होतो की नाही हे माझ्यासाठी वर्क करते. मग त्याच्यामुळे तुम्ही किंवा मी आणखी कोणी सांगण्यापेक्षा एकदा स्वतःनेच एक्सपिरियन्स घेतलेला म्हणते ना की करून पाहावं. असं जर खूप काही स्ट्रेसफुल क्रिएट सिच्युएशन झालेली आहे आयुष्यात, तर तेव्हा तेच म्हणायचं की मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेते
किंवा मी माझ्या आयुष्यातील सध्याच्या परिस्थितीची 100% जबाबदारी घेते. म्हणजे काय, पास्टमध्ये जे काही झालंय किंवा आत्ता जे काही आधी झालंय, मग त्याच्यामुळे आपण काय म्हणतोय की मी माझ्या आयुष्यातील सध्याच्या परिस्थितीची 100% जबाबदारी घेते. म्हणजे आपण आता रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला सुरुवात करतोय. आणि मग ही होपोनोपोनो प्रेयर, जर तुम्ही विचार करा ना, तेवढे मेंटल इल पेशंट बरे होऊ शकतात न हात लावता किंवा न मेडिसिन देता, जे मी आता अगदी स्टोरीज शेअर केल्या. तर मग आपले तुमचे माझे प्रॉब्लेम तर काहीच नाही आहेत आणि ते इझिली सॉल्व्ह होत आहेत. कारण माझे क्लायंट्स आहेत ज्यांना काही भीती असते, आम्ही 8 दिवसाचे सेशन्स घेतो तेव्हा ती भीती पूर्णपणे गेलेली असते. निगेटिव्ह थिंकिंग असतं, तिथे पॉझिटिव्ह झालेलं असतं. आता एक लेडीज आहे, त्यांना 5 इयर्स पासून गुडघ्याच्या वाटीचं ऑपरेशन करायचं होतं, पण त्यांना खूप भीती वाटत होती आतूनच. मग त्याच्यामुळे त्या ऑपरेशन फक्त पोस्टपोन करत होत्या. पण आपल्या सेशनमध्ये त्या मॅडम जॉईन झाल्या आणि लगेच त्यांनी 4-5 दिवसातच डिसिजन घेतला की आता त्यांना ऑपरेशन करायचं आहे. म्हणजे काय झालं की जी भीती होती ना, ती ह्या प्रेयरमुळे पूर्णपणे निघून गेली आणि आता आय थिंक काल की परवा त्यांचं ऑपरेशनही सक्सेसफुल झालं. म्हणजे हे आहे की फक्त आपला ट्रस्ट असला पाहिजे ह्या प्रेयरवर. म्हणजे जर मी तुमच्या क्वेश्चनचं आन्सर हेच करेन की जर सगळं करून थकलाय तर मग होपोनोपोनो प्रेयरचा यूज करा. त्याच्याने सगळंच निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह होऊ शकतं. असा कोणता व्यक्ती तुमच्या संपर्कात आलाय का की ज्याच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम होता, म्हणजे जसं की म्हणजे संपल्यामध्ये त्यांनी स्वतःला असं समजलेलं की आता संपून गेलोय मी पूर्णपणे, पण तुम्हाला भेटल्यानंतर त्याला छान अनुभव आले? हो, आहेत. एक मुंबईमधलेच आहेत, नाव नाही त्यांचं घेऊ शकत. तर फॅमिलीमध्ये काहीतरी डिस्प्यूट्स होते, तर त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास व्हायचा. आणि त्यांना काय त्रास व्हायचा हे मला त्यांनी एवढं सांगितलं नव्हतं. त्यांनी माझ्याकडे कन्सल्टेशन घेतलं. मग आम्ही 10 दिवसाचं त्यांचं मी सेशन घेतलं 1 to 1 मध्ये, म्हणजे पर्सनल सेशन. रोज सकाळी आमचं सेशन असायचं. 10व्या दिवशी त्यांनी मला शेअर केलं की मॅडम मी असं बसले तरी छातीमध्ये हुंदके यायचं, असं त्यांनी एक्सपिरियन्स सांगितला. किंवा त्या बसल्या तरी असं डोळ्यातून सारखं पाणी यायचं. आणि त्यांनी सुसायडल अटेम्प्ट्स वगैरे केले होते. म्हणजे त्यांच्या त्या विचारातच होत्या की सुसाईड करेन म्हणून, असं म्हणजे एवढं त्यांनी होप्सच जगायच्या सोडल्या होत्या. पण 10 दिवसामध्ये त्या स्वतःसाठी पॉझिटिव्ह झाल्या असं. मग त्याच्यामुळे त्या म्हणतात की तुमच्याशी जरी बोललं तरी छान वाटतं. आणि त्यामुळे तुम्ही विचार करा की सतत त्यांच्या डोळ्यातून जे पाणी यायचं ते मेन थांबलंय. म्हणजे ऍक्च्युली ते माझ्यासाठी माझं सक्सेस आहे की कोणीतरी स्वतःबद्दल खूप निगेटिव्ह विचार करत होतं किंवा सुसायडल थॉट्स मनात येत होते किंवा चेस्टमध्ये हेवीनेस वाटत होता, ते जर थांबतंय तर ह्याहून माझ्यासाठी काही मोठं सक्सेसच नाहीये. म्हणजे पुन्हा ती एक नवीन जगण्याची दिशा माझ्याकडून दिली जाते. रिलेशनशिपमध्येही तसंच आहे की 2 व्यक्तींमध्ये अजिबात कॉन्टॅक्ट नव्हता आणि 15 डेजपासून तर काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. म्हणजे समोरचा पर्सन, एक पर्सन दुसऱ्या पर्सनला काहीच कॉल्स मेसेज वगैरे पूर्ण बंद केले होते. फक्त माझ्या कॉन्टॅक्टमध्ये 2 ते 3 दिवसापासून आल्या, 2 ते 3च सेशन्स अटेंड केले आणि समोरच्या व्यक्तीने स्वतःहून त्यांना कॉल करायला लागला, स्वतःहून बोलायला लागला. माझ्या क्लायंटने अक्षरशः मला SS म्हणजे स्क्रीनशॉट काढून शेअर केलं की मॅडम हे सगळं काही होपोनोपोनो प्रेयर आणि तुमच्या गायडन्सने झालंय. म्हणजे सगळंच काही ह्याने हील होऊ शकतं, फक्त त्याच्यावर त्यांचा बिलीफ असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय की आपण कुठली इच्छा सांगतोय तेव्हा ती सरेंडरही केली पाहिजे. नाहीतर मी आज काहीतरी शिकवेन आणि मग ते कधी होईल असं जर डेस्परेशनची भावना असेल ना, तर ते होत नाही असं नाही मी म्हणणार, होतं, पण मग तेवढा तो रिझल्ट यायला वेळ लागतो, डिले होतो. पण जेव्हा आपण म्हणतो की होईल ते चांगलंच होईल किंवा जे व्हायला पाहिजे ते ऑलरेडी झालंय असं आपण जेव्हा विचार करतो, लॉ ऑफ अट्रॅक्शन काय म्हणतं की एकतर सरेंडर करा किंवा एकतर फील करा. म्हणजे जे व्हायला पाहिजे ते आधीच झालंय असं फील करा. मग त्याच्यामुळे जेव्हा असे माझे जे क्लायंट्स एकतर सरेंडर करतात किंवा ते फिलिंगमध्ये असतात की ते ऑलरेडी झालंय, 100% रिझल्ट मिळतात. म्हणजे सरेंडर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की जोपर्यंत म्हणजे आपण डेस्परेट राहिलो ना, मग ते लवकर रिझल्ट नाही मिळत, म्हणजे ते वेळ लागतो. त्याच्यामुळे हे आहे की मग ते सगळ्याच बद्दल वर्क होतं. रिलेशनशिप असेल, पैशांचे प्रॉब्लेम्स असतील, करिअरमध्ये असेल किंवा काय, सगळंच काही सॉल्व्ह होतं. तुम्ही आता बोलला की पैशाच्या ह्याच्यामध्ये पण ह्याचा यूज होतो खूप छान पद्धतीने. तर बराच म्हणजे आता आपण बघतोय की सगळ्यांच्या घरी सगळ्यात जास्त प्रॉब्लेम म्हणजे तो फायनान्शियली प्रॉब्लेम असतो. तर ह्याच्यावर आपण कसा उपयोग करू शकतो? हो, ह्याच्यामध्ये काय पैशांमध्ये ॲक्च्युली काय असतात की बिलीफ झालेले असतात की पैसे कमावणारी व्यक्ती चांगली नाही आहे किंवा पैसे कमावणं खूप कठीण असतं. मी जर म्हटलं ना की डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं बोला आणि तुम्हाला पैसे अट्रॅक्ट होतील, तर लगेच काही जण तिथे ट्रोलिंगला रेडी असतात की असं बोलल्याने फक्त होतं का, किंवा मनी जार समोर ठेवलाय आणि ही होपोनोपोनो प्रेयर केली आहे तर लगेच पैसे येतील का. हा लोकांचा, काही लोकांचा जे ट्रस्ट ठेवतात त्यांना रिझल्ट असतात आणि जे ओनली प्रॅक्टिकल विचार करतात. काय विचार करतात की पैसे हे मेहनतीनेच मिळतात किंवा कष्टानेच पैसे कमवले जातात किंवा पैसे कमवणं खूप कठीण आहे. जर असं आपण समजलं तर तुम्ही बघत असाल हे ब्रिजवर वगैरे लोक जे काम करतात कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये किंवा काय, ते तर आपल्यापेक्षा जास्त फिजिकल वर्क करत आहेत. मग त्यांच्यामध्ये आपल्यापेक्षा जास्त रिचनेस हवा आहे ना, कारण ते आपल्यापेक्षा जास्त मेहनत करतात. म्हणजे ज्या लोकांचे थॉट आहेत की मेहनतीने पैसे मिळतात,
मग त्या लोकांना तसं तेवढं काम करावं लागलं नसतं, किंवा मग त्यांना तेवढा मोबदला तरी मिळाला असता. बरोबर. त्यांना पण मिळतो मोबदला, नाही असं मी म्हणणारच नाही, पण तो त्यांना त्यांच्या पर डेच्या हिशोबाने मिळतो. बरोबर. आणि जो व्यक्ती फक्त पॉझिटिव्ह थिंकिंगने असतो किंवा फ्लोमध्ये असतो, की आहे माझ्याकडे पैसा येतोय किंवा काय, असं थिंकिंग असतं, म्हणजे काय माइंडसेट डेव्हलप असतो पैशांबद्दल, म्हणजे निगेटिव्ह विचार करतच नाही, जे काही करतायत ते पॉझिटिव्ह विचार करतात, त्यांना त्या प्रकारे पैसे अट्रॅक्ट होतात. कारण पैसा ही एक एनर्जी आहे, जसं तुम्ही आणि मी एनर्जी आहोत. आपल्या आतमध्ये एक सोल आहे, म्हणजे आत्मा. जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत आपण अलाइव्ह आहोत, नाही तर नाही. तसंच जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत, जर पैसा असेल तर सगळेच तुम्हाला रिस्पेक्ट करतात, प्रेम करतात, असं आहे. म्हणजे इट्स ऑल अबाउट मनी माइंडसेट. असं मी म्हणणार नाही की ओनली मनीवर फोकस करा, पण जर पैशांची फ्रिक्वेन्सी इम्प्रूव्ह करायची असेल तर जे काही पैशांबद्दल निगेटिव्ह थॉट्स आहेत ते पूर्ण तुम्ही व्हॅनिश ऑफ करा होपोनोनो प्रेयरने. ओके. जेव्हा ते निघून जातील सगळं काही पॉझिटिव्हली होईल. पॉझिटिव्हिटी वाढली, एनर्जी वाढते, नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे यायला लागतात. म्हणजे जे म्हणतात ना की ओनली प्रेयरने कसं काय पैसे येऊ शकतात, बरोबर, त्यांच्यासाठी हे आन्सर आहे की प्रेयरने काय होते, ह्या होपोनोपोनो प्रेयरने निगेटिव्हिटी पूर्णपणे निघून जाते. निगेटिव्हिटी गेली की आपोआप पर्सन पॉझिटिव्ह होतो. पॉझिटिव्ह झाला की नेक्स्ट स्टेप काय येते, एनर्जी वाढते. जशी हाय एनर्जी तशा तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी कामाच्या जास्त. कामाच्या ऑपॉर्च्युनिटी एकदा तुमच्याकडे आल्या की सायंटिफिकली बोलायचं झालं तर आपल्याला काय, त्या सक्सेसची ना आपल्याला एक सवय होऊन जाते की मला पैसा येतोय, मला सगळं असं, मग ते आपोआप पैसे यायच्या संधी चालून येतात. तर त्याच्यामुळे जर कोणाला पैशांची शॉर्टेज आहे किंवा काय अडकलेले वगैरे पैसे आहेत ना, तर होपोनोपोनो प्रेयरने इझिली रिकवर होतात. तर त्याच्यामुळे आता नवीन फ्लो कसा वाढवायचा किंवा काय, तर त्याच्यामुळे पण त्याच्यामध्ये होपोनोपोनो प्रेयरचाच तुम्ही यूज करा, त्याच्याने सगळं काही वर्क होतं. आणि जसं तुम्ही मगाशी बोलत होता की मॅनिफेस्टेशन, तर ह्याचा आणि होपोनोपोनोचा, ह्या दोघांचा उपयोग करून माणूस कसा प्रगती करू शकतो? हो, 100% करू शकतो. म्हणजे मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, सिम्पल लँग्वेजमध्ये सगळ्यांना समजेल असं सांगायचं तर आपल्याला जे काही हवंय, म्हणजे आपल्या मनातील इच्छा ती आपल्या स्वतःलाच नम्रपणे सांगायची असते. म्हणजे आपल्याला नम्रपणे सांगतोय म्हणजे काय, ती युनिव्हर्सला सांगतोय की मला हे हवंय. म्हणजे आपल्याच मनातील इच्छा युनिव्हर्सला नम्रपणे सांगायच्या की हे मला हवंय, पण ती इच्छा ही तुमची क्लिअर असली पाहिजेत. जसं आता माझं की माझा फर्स्ट पॉडकास्ट झाला तर माझा फेस न्यू होता पूर्ण पब्लिकसाठी, पण माझं मॅनिफेस्टेशन होतं की माझा पॉडकास्ट 50K व्ह्यूजला जाणार. आज तो तुम्ही बघाल नियर बाय 60K ला तो टच झालेला आहे. म्हणजे हे आहे की मी तर फ्रेशर होते. मग काहींचं असं असतं की ओनली विचार करून कसं काय होऊ शकतं किंवा काय. आता युट्यूब तर मी हँडल नाही करत आहे, फक्त माझा पॉडकास्ट फर्स्ट शूट केलाय सागर दादांनी, मग त्यांनी केलाय आणि तो त्यांनी पोस्ट केला. तसं त्यांच्या चॅनलवर इतरांचे पूर्ण रिलीज झालेले आहेत पॉडकास्ट. तर माझं फक्त मॅनिफेस्टेशन होतं की माझ्या पॉडकास्टला 50K व्ह्यूज झालेले आहेत आणि त्याप्रमाणेच आज ते 60K ला टच झालेले आहे. म्हणजे हे आहे मॅनिफेस्टेशन. म्हणजे काय, जर तुमची इच्छा खरंच प्युअर आणि जेन्युइन असेल ना तर ती पूर्ण होतेच होते. मग मॅनिफेस्टेशनसाठी काय करायचं, फिलिंग असली पाहिजे, तुमचा थॉट असला पाहिजे, बिलीफही असला पाहिजे की ते झालंय, आणि त्याच्यासाठी ऍक्शन. आता मी माझ्या पॉडकास्टसाठी काय ऍक्शन घेतली, फक्त मी गेले, माझ्याकडे जे नॉलेज होतं ते मी शेअर केलंय. पण माझं मॅनिफेस्टेशन होतं ना युनिव्हर्सकडे की माझ्या पॉडकास्टला 50K व्ह्यूज झाल्या पाहिजेत, म्हणून ते झालेलं आहे. म्हणजे जे म्हणतात ना की हे काही नसतं किंवा मॅनिफेस्टेशन वगैरे थोतांड आहे असंही काहींचं म्हणणं असतं, तर ते तसं काही नाहीये. दुसऱ्यांकडे जे असं म्हणत असतील त्यांच्याकडे इग्नोरन्स करा असं मी म्हणेन. जर तुम्हाला सक्सेस हवाय तर मॅनिफेस्ट करा, तुमची इच्छा युनिव्हर्सला सांगा आणि होपोनोपोनो प्रेयरचा यूज करा, त्याच्याने सगळं काही सक्सेस मिळतं. म्हणजे हे अप्लाय कसं करायचं नेमकं? अप्लाय म्हणजे तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या तुम्ही ॲफर्मेशन स्वरूपात लिहायच्या आहेत, जे कुठल्याही गोष्टीबद्दल असतील. मग हेल्थबद्दल असेल, रिलेशनशिपबद्दल असेल, करिअरबद्दल असेल, मनीबद्दल असेल. असं आता सपोज एक्झाम्पल म्हणून मी एक पैशांचं सांगते की रोज पैसे यायला हवेत, तर मग कसं लिहायचं की माझ्याकडे रोज सहजपणे खूप पैसे येतात, असं एक प्रेझेंट टेन्समध्ये एक सेंटेन्स स्टेटमेंट रेडी करायचं आणि ते एका बुकमध्ये 21 वेळा रोज लिहायचं. अच्छा. आणि ते लिहिल्यानंतर होपोनोपोनो प्रेयरचा यूज करायचा. म्हणजे कसं करायचं, मग ते ॲफर्मेशन्स लिहिलं 108 वेळा सकाळी होपोनोपोनो प्रेयरचं चॅन्टिंग, जसं मी आधी सांगितलंय तसं, आणि मग रात्री ते ॲफर्मेशन रीड करायचं आणि परत 108 वेळा होपोनोपोनो प्रेयरचं चॅन्टिंग. असं एवढंच केलं आणि ते ॲफर्मेशन युनिव्हर्सला सरेंडर केलं. मगाशी जे मी म्हटलं की डेस्परेट अजिबात व्हायचं नाहीये जर रिझल्ट्स हवे असतील तर ते सरेंडर केलं, आपोआप पैशांचा फ्लो यायला लागतो. म्हणजे ॲफर्मेशन्स किंवा मॅनिफेस्टेशन कसं वर्क करायचं तर ते असं वर्क करायचं. पण हे सगळं करताना माणसाचा एक भाव असतो ना, तो कसा पाहिजे? म्हणजे बरेच लोक स्वार्थी पण विचार करतात, हा पैसे आता येत आहेत तर मग
नक्की भाव कसं म्हणजे फिलिंग कशी पाहिजे? फिलिंग खूप पॉझिटिव्ह पाहिजे. जर आपण फक्त कोणाचं तरी काहीतरी वाईट व्हावं अशा इंटेन्शनने जर केलं होपोनोपोनो प्रेयर, तर त्या वाईट इंटेन्शनसाठी ही प्रेयर तर वर्कच करत नाही. जे काही आहे ते सगळं काही व्हाईट मॅजिक सारखं आहे, म्हणजे एक जादूची दुनिया आहे. म्हणजे मग त्या जादूची दुनिया तुमच्या फेवरमध्ये किंवा माझ्या फेवरमध्ये काम करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्याचे आपले इंटेन्शन पॉझिटिव्ह पाहिजे. असं जेवढे तुमचे पॉझिटिव्ह इंटेन्शन आणि प्युअर, आता सपोज माझं असं असतं की माझ्या प्रत्येक क्लायंटला रिझल्ट असले पाहिजेत, असं माझं एक जेन्युइन इंटेन्शन आहे. मग त्याप्रमाणे जे जे लोक माझ्या बॅचेसमध्ये एनरोल झालेले आहेत त्यांना रिझल्ट असतात. आणि सपोज एखाद पर्सनला जर नसेल तर त्याच्यामध्ये मग त्यांची परत डेस्पिरेशनची भावना की मी तर हे सगळं लिहिलंय पण ते कधी होणार आहे असं. मग मी त्यांना प्रत्येकालाच तेच सांगते पॉडकास्टमध्येही आणि माझ्या सेशनमध्येही की जेवढं तुम्ही सरेंडर कराल तेवढे रिझल्ट तुम्हाला अर्लिएस्ट मिळतात. आणि जेवढं तुम्ही डेस्पेरेट व्हाल डेस्पिरेशनच्या फिलिंगमध्ये की कधी होणार आहे, आज जर तुम्ही अफर्मेशन लिहिलंय मी जे सांगितलंय ते, जर तुमचं पूर्ण बिलीफ असेल त्याच्यावर आणि तुमची पॉझिटिव्ह एनर्जी असेल की नाही आपल्या मेंटरने सांगितलंय तर हे खरं होणारच आहे, असं जर आपला पॉझिटिव्ह फोकस्ड असेल तर ते नक्कीच लगेचच होतं. पण काहींचं कसं माहिती का, आता लिहिताना लिहिलंय ते लिहिताना फिलिंग नाहीये, काहीच नाही, आणि मग फक्त एक मॅजिक बघायची आहे कधी होणार आहे. मग ते दिवसभरात ते प्रेयरचे पण यूज करताना कधी होणार आहे, आता मी लिहिलंय आतापर्यंत व्हायला हवं, असे कुठल्या तरी गोष्टीचे इन्स्टंट रिझल्ट असतात का, तर नाही, कुठल्याच गोष्टीमध्ये नाहीये. कुठलीही फील्ड तुम्ही घ्या, पण ह्या प्रेयरने जर तुम्ही पूर्ण बिलीफने फॉलो केलं आणि जर खरंच तुम्ही पॉझिटिव्ह वेने घेतलं तर इन्स्टंट रिझल्टही मिळतात. म्हणजे काहींचं मॅनिफेस्टेशन 1-2 दिवसामध्येही कम्प्लीट होतं, इव्हन की काही तासांमध्येही कम्प्लीट होतं. फक्त तेवढा तुमचा भाव, तेवढ्या तुमच्या फिलिंग प्युअर असल्या पाहिजेत, असं आहे. आणि असे कोणते अनुभव आलेत का की एखाद्या व्यक्तीला पैशाची खूपच अडचण होती, पण हे सगळे उपाय केल्यानंतर म्हणजे त्याचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह झाले, त्याकडे पैसे येऊ लागले, म्हणजे त्याला नवीन नवीन कामं भेटू लागली? कालचंच एक सांगते, एक माझ्या क्लायंट आहेत, त्यांना एका पर्सनकडून त्यांनी काहीतरी पैसे घेतले होते. आय डोंट नो एक्झॅक्टली दी अमाऊंट की त्यांनी किती घेतलं होतं, फक्त त्यांनी मला टेस्टिमोनियल पाठवलं त्याच्यामध्ये आहे. तर त्यांना त्या व्यक्तीने लगेच पैसे ते रिटर्न मागितले, पण त्यांच्याकडे ते रिटर्न करायला त्या अमाऊंट जी द्यायची होती त्या अमाऊंटसाठी कमी अमाऊंट त्यांच्याकडे मॅनेज होत होती, म्हणजे पूर्ण अमाऊंट ते देऊ शकत नव्हते. आणि समोरच्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की नाही मला पूर्णच पेमेंट माझं हवंय असं. आता मग त्यांनी काय केलं, दिवसभर ही होपोनोपोनो प्रेयरचा यूज केला आणि मग ह्या व्यक्तीने म्हणजे ज्या माझ्या क्लायंट आहेत त्यांनी एका पर्सनला 1 वर्षापूर्वी काहीतरी पैसे दिलेले होते आणि तो ह्यांना रिटर्न देत नव्हता. पण आता असं झालं की जेव्हा ही व्यक्ती ह्यांच्याकडे रिटर्न घ्यायला आली आणि ह्यांच्या मनामध्ये दिवसभर स्ट्रेस नसताना फक्त होपोनोपोनो प्रेयरचं चॅन्टिंग होतं जसं मी शिकवते तसं, त्याच दरम्यान ज्या 1 वर्षापासून जे पैसे स्टक झाले होते तेच त्याने जीपे केले ह्यांच्या अकाउंटला आणि हा पर्सन जेव्हा रिसिव्ह करायला आला तेव्हा त्यांनी लगेच त्यांना ते रिटर्न केले. म्हणजे असं आहे की अर्जंटमध्ये मनी मॅनिफेस्ट कसं करतायत, तर असं म्हणजे होपोनोपोनो प्रेयरचा जर प्रॉपर यूज केला तर ते त्या प्रकारे रिझल्ट आपल्याला शो होतात. म्हणजे स्ट्रेस किंवा क्युरियस न होता की कसं होईल काय होईल, पूर्ण युनिव्हर्सला सरेंडर केलं की आपोआप होतं. म्हणजे आपल्या भावना चांगल्या पाहिजेत फक्त येस करताना. हो मॅम, ओव्हर थिंकिंग करतात लोक, खूप ओव्हर थिंकिंग करतात, तर त्यांच्यासाठी हे कसं युजफुल आहे? हां, ओव्हर थिंकिंग करावं का? मी जर तुम्हाला असं प्रश्न केला तर तुमचा आन्सर काय असेल? करावं? नाही. म्हणजे आपल्याला कळतंय तुम्हाला किंवा मला की नाही ओव्हर थिंकिंग केलं पाहिजे, पण तुम्ही किंवा मी किंवा आणखी जे कोणी पर्सन्स असतील आपण हॅबिच्युअल झालोत, म्हणजे अतिविचार केले जातात असं. आता मी हिलर आहे, लाईफ कोच आहे, माझे थॉट्स माझ्या कंट्रोलमध्येच असतात की मी काय विचार केले पाहिजेत. पण प्रत्येक पर्सनला मी हेच सजेस्ट करेन की ओव्हर थिंकिंग प्लीज स्टॉप करा. ह्याच्याने काय होतं माहिती आहे का, सोल्युशन तर मिळतच नाही, प्लस दिवसभरात आपण 80,000 नियर बाय विचार करत असतो आणि त्या आपण विचार केला त्या विचारांमध्ये सगळे विचार निगेटिव्ह जास्त असतात, पॉझिटिव्ह एकाच दुसरा. मग आपण जे विचार करतो ना तेच आपल्या आयुष्यात नेहमी खरे होत असतात. म्हणजे जर तुम्ही आज दिवसभरात विचार केलात की काहीतरी भीतीदायक होणार आहे किंवा काहीतरी भीती वाटते, तशी सिच्युएशन समोर येणार आहे. मग ती समोर काय येते तशी सिच्युएशन, कारण आपले ओव्हर थिंकिंग जास्त झालंय, म्हणजे आपण त्या पर्टिक्युलर गोष्टीवर जास्त फोकस्ड केलंय. मग त्याच्यामुळे जर आपल्याला काहीतरी वाटतंय की आपल्या आयुष्यात सगळं काही पॉझिटिव्ह व्हावं, तर पहिली गोष्ट की ओव्हर थिंकिंग कम्प्लीट स्टॉप करावं. मग ते ओव्हर थिंकिंग कसं कंट्रोल करू शकतो? सकाळी 108 वेळा होपोनोपोनो प्रेयरचा यूज करा, रात्री 108 वेळा हीच प्रेयर यूज करायची जपमाळ घेऊन. मग इन अ डे मध्ये काय करायचंय, जे काही बॅकअप माइंड विचार चालू असतात ना, म्हणजे ओव्हर थिंकिंग म्हणजे अतिविचार, ते रिप्लेस करायचे आहेत आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. म्हणजे तुम्ही जिमला जाताय, तुम्ही वर्कआउट करताय किंवा लेडीज आहेत तर त्या किचनमध्ये मोस्टली काम करत असतात किंवा काय, तेव्हाही काहीतरी आपण बोलतोय ना दुसऱ्याशी, त्याऐवजी तुमच्या बॅकअप माइंड ओनली आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ट्रॅव्हलिंग करतानाही तेच, ऑफिसमध्ये काम करताय त्यावेळीही तेच, जे ऑफिसमध्ये वर्क करतात त्यांना जर कामाला डिले होत आहे, ओनली होपोनोपोनो प्रेयरचा यूज केला ना 8 तासाचं काम 7-6 तासांमध्ये होतं.
हे आहे. ओके. म्हणजे काय होतं की ओव्हर थिंकिंगमुळे आपली लो एनर्जी होऊन जाते. मग ती लो एनर्जी करायचीच का, किंवा चुकीच्या गोष्टी आयुष्यात मॅनिफेस्ट करायच्याच का? मग त्याच्यापेक्षा ओव्हर थिंकिंग स्टॉप करा. ओव्हर थिंकिंग स्टॉप करण्यासाठी होपोनोपोनो प्रेयरचा 2 टाइम्स म्हणजे मॉर्निंगला आणि नाईटला चॅन्टिंग करायचंय. बरोबर. प्लस इनर डे मध्ये पण बॅक ऑफ माइंड जे काही अतिविचार येतात तर त्याच्यासाठी ओनली आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं जरी बोलत राहिलो, ओव्हर थिंकिंग आपोआप कंट्रोलमध्ये येते. नाही, कारण म्हणजे मी पण अनुभवलं आणि म्हणजे बऱ्याच लोकांचं ऐकलं पण आहे, की जेव्हा ओव्हर थिंकिंग करतो ना, तेव्हा स्वतःशी माणूस बोलतो की नाही, मला जास्त विचार नाही करायचा. पण त्याच्या डोक्यामधून आहे ना, ते विचार येतात. म्हणजे जातच नाहीत. म्हणजे हो. कितीही प्रयत्न केला तरी. मग ते विचार कसे घालवावे त्याने? तेच म्हणते मी की जेव्हा जे विचार जात नाहीयेत, विचार येतात, येऊ द्यात. पहिली गोष्ट मेडिटेशन करायला सुरुवात करा. युट्यूबवर खूप साऱ्या मेडिटेशन म्युझिक्स आहेत. 10 मिनिटं बसायचे, असं बसायचं, डीप ब्रीद इन, ब्रीद आउट, डीप ब्रीद इन, ब्रीद आउट. मेडिटेशन करतानाही काही दिवस ओनली विचार येत राहतील. म्हणजे ज्या गोष्टींचा काही यूज नसतो लाईफमध्ये, ज्या बरोबर. विचारांचा, पण तरीही ते येतात. मेडिटेशन करताना ते येतील, येऊ द्यात. 1-2-3 दिवसानंतर तुम्हाला त्या गोष्टींमध्ये सवय होऊन जाईल की मला ह्या विचारांकडे फोकस करायचं नाहीये. मग कशाकडे फोकस करायचं, तर ब्रिदिंगकडे. श्वास घेतोय, सोडतोय आपण, ब्रीद इन, ब्रीद आउट, ह्याकडे तुम्ही फोकस करा. त्याच्याने ओव्हर थिंकिंग स्टॉप होतं. आणि दिवसभरात पण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं कंटिन्यू चॅन्टिंग करत राहा. म्हणजे काय होतं, ओव्हर थिंकिंग तर कंट्रोलमध्ये येतं. ओव्हर थिंकिंगमुळे जे निगेटिव्ह विचार येतात ते स्टॉप होतात. आणि फक्त होपोनोपोनो प्रेयर हे केलं तर ही काय आहे, एक हवाईयन प्रेयर आहे, म्हणजे प्राचीन उपचार पद्धती. मग ते आपलं जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते स्टॉप होतात, सगळं काही पॉझिटिव्हच विचार चालू होतात. ओके. आणि आपण मॅनिफेस्टेशन तुम्ही जे बोलला, तर त्यांनी माणसाच्या आयुष्यामध्ये काय-काय म्हणजे परिणाम होऊ शकतात त्यांनी? सगळ्याच गोष्टीबद्दल, हेल्थबद्दल होऊ शकतो, रिलेशनशिपबद्दल होऊ शकतो. हेल्थबद्दल जर सांगायचं झालं तर सपोज काही दुखण्याचा जर आपल्याला त्रास आहे, म्हणजे फिजिकल बॉडी पेन आहे, मग तिथे आपण ओनली फोकस करतो आणि म्हणतो की माझा हातच दुखतोय किंवा मला काहीतरी बॉडी पार्टमध्ये पेनच आहे. आपण कंटिन्युअसली तेच बोलत असतो. बरोबर. मग त्याच्यामुळे ना तेच रिपीट होत राहतं किंवा ते जे असेल ते बरं होत नाहीये. मग त्याच्यापेक्षा त्या बॉडी पार्टवर, आता सपोज हात दुखतोय तर तेव्हा तिथे त्या बॉडी पार्टवर असं दुसरा हात होल्ड करायचा आणि म्हणायचे की मी मला होणाऱ्या पेनची 100% जबाबदारी घेते. आणि मग होपोनोपोनो प्रेयर हे एक स्टेटमेंट बोलल्यानंतर मी माझ्या पेनची 100% जबाबदारी घेते, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं एक 10 मिनिटं जरी आपण बोललो, त्या पार्टला लगेच रिलॅक्सेशन येतं. ओके. हे आहे. कारण मोस्टली जे आपल्याला हेल्थ इश्यू असतात, म्हणजे जे फिजिकल बॉडी पार्ट्समध्ये जे पेन असतं ते आपल्या ओव्हर थिंकिंगमुळेच क्रिएट झालेले असतात. कारण का निगेटिव्ह विचार करतोय ते बॉडीमध्ये इनसाइडमध्ये म्हणजे आपल्या आतल्या भागामध्ये स्टोरेज होतंय, त्याचं बरोबर. स्टक होतात. बरोबर. आणि मग ते हात दुखतायत किंवा पाय दुखतात, हे जे सिम्पटम्स आपल्याला दिसतात ना, ते ओनली निगेटिव्ह थिंकिंगचे असतात. मग ओनली होपोनोपोनो प्रेयरचा यूज केला, सगळं काही पॉझिटिव्हलीच होतं. आणि आता हल्ली म्हणजे डिवोर्स म्हणा किंवा ब्रेकअप म्हणा, ह्याचं प्रमाण खूप वाढलंय. म्हणजे रिलेशनमध्ये गॅप भरपूर वाढला आजकाल. तर ह्यासाठी कसा उपाय करू शकतो आपण? ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, पहिली गोष्ट तर दोघांमध्ये अंडरस्टँडिंग पाहिजे. म्हणजे कारण काय झालंय की आत्ताचं जे आपलं आयुष्य आहे तर त्याच्यामध्ये एकतर वर्कलोड असतो किंवा दोघांमध्ये अंडरस्टँडिंग कमी असते बरोबर. किंवा फायनान्शियल काहीतरी इश्यू म्हणजे मतभेद असतात. मग त्याच्यामुळे डिवोर्स वगैरे असं काहीतरी प्रमाण वाढत चाललंय. बरोबर. हे कसं आहे माहिती आहे का, दोघांमध्ये जर बॉन्डिंग चांगलं असेल तर सगळं काही सॉर्टेडच होतं. पण जर आधी काहींचं असं असतं का, माझ्याकडे अशा केसेस येतात की आधी आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, बरोबर. आत्ता नाहीये असं. मग त्या सिच्युएशनला काय करायचं, तर एकमेकांबद्दल कंप्लेंट करण्याऐवजी, म्हणजे आपण म्हणतो की नाही तू मला पाहिजे तसं वागतच नाहीयेस किंवा तू मला पाहिजे तशी वागत नाहीयेस, तू आधी खूप चांगला होतास किंवा आधी तू खूप चांगली होतीस, असे जे काही विचार करतो तर तेव्हा असं एकदा मनापासून बोलायचं आहे की मी आपल्या नात्यामध्ये येणारे सगळे निगेटिव्ह विचार आजपासून सोडून देते. आणि मग त्या पर्सनचं नाव घेऊन आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. जर दोघांमध्ये खरंच प्युअर लव्ह असेल, जे आत्ता कुठेतरी कमी झालंय, तर ओनली ह्या प्रेयरने ते परत वर्कआउट होतं. म्हणजे परत त्या फिलिंग जाग्या होतात, फिलिंग हील केल्या जातात आणि मग ते नातं आपोआप पूर्ववत होतं. ओके. असे काय अनुभव आलेत का तुम्हाला? रिलेशनशिपबद्दल. ओके. रिलेशनशिपबद्दल म्हणजे एक लेडीज आहे, तर त्यांना छोटं बाळ झालं होतं. मग त्याच्यामुळे ते बाळ आहे 1.5 वर्षाचं. तर त्याच्यामध्ये त्या घरातून म्हणजे वर्क फ्रॉम होम करतात आणि मिस्टर त्यांच्या ऑफिसला असतात. बाळामुळे असं की दोघांमध्ये चिडचिड व्हायची, कारण बाळ रात्री झोपत नसायचे. मग ऑब्व्हियसली मिस्टर पण घरी आल्यावर कटकट करणारच की मला आता बाहेरचा पण त्रास, घरातला पण त्रास, असं त्यांचं मग ते बॉन्डिंग बिघडलं होतं. आधी सगळं काही छान होतं. मग त्यांनी काही अफर्मेशन्स लिहिले, मी सांगितलेले ते, आणि होपोनोपोनो प्रेयरचा यूज केला. 2 दिवसामध्ये त्यांना रिझल्ट खूप चांगले आले. म्हणजे दोघांमध्ये जसं आधी होतं तसं प्रेम क्रिएट व्हायला लागलं, बॉन्डिंग वाढलं. मिस्टर स्वतः बाळाकडे लक्ष द्यायला लागले. असंही आहे.
मॅम जसं तुम्ही बोलला की आपण हे सगळं करून आपले कर्म क्लिअर करतो, म्हणजे आपण माफी मागतो. हो. तर आपल्याला ज्यांनी दुखवलंय, आता माहित नाही कोणी दुखवलंय मागच्या जन्मी, त्याच्या मागच्या जन्मी किंवा या जन्मी, तर आपण त्यांना कसं माफ करू शकतो ह्या प्रेनी? ओके. आता ह्याच्यामध्ये असं की मागच्या जन्मामध्ये आपल्याला कोणी दुखवलंय हे आपल्याला माहिती नसतं, हो. बरोबर. आता राहिला प्रश्न की ह्या लाईफमध्ये आपल्याला कोणी दुखवलंय, तर आपल्याला पर्टिक्युलर तो पर्सन माहीत असतो. बरोबर. मग आपण काय म्हणतो की मी ह्याला माफ करणार नाही, असे आपल्या मनामध्ये इनसाइड थॉट चालू होतात. त्याच्याने काय होतं की जोपर्यंत आपण आधीचे दरवाजे बंद करत नाहीत तोपर्यंत आपल्याला नवीन दरवाजे ओपन होऊ शकत नाहीत. म्हणजे बरोबर. अंटिल अँड अनलेस जोपर्यंत आपण आधीचे डोर्स बंद करत नाही तोपर्यंत नवीन डोर्स आपल्याकडे कुठून ओपन होणार आहेत. म्हणजे हे बरोबर. तर सगळे ॲग्रीच करतील. मग त्याच्यामुळे आता असंही आहे की मग आपण त्या पर्सनला जाऊन बोलायचं आहे का की मी तुला माफ केलंय, तर नाही म्हणू शकत. कारण का, त्या पर्सनने तेवढ्या लेवलचं आपल्याला हर्ट केलेलं असतं. बरोबर. पण आपल्याला तर लाईफमध्ये ग्रो व्हायचं आहे किंवा आपल्याला लाईफमध्ये पुढे जायचं आहे. आणि ॲक्च्युली मी तर सजेस्ट करेन की प्रत्येकाने पास्ट विसरून किंवा पास्टमध्ये झालेली पेन विसरून पुढे जायला हवंय. कारण आता लाईफ आपली कोणाची किती आहे हे कोणालाच माहिती नाही. माझं मला माहिती नाही तर किंवा तुमचं तुम्हाला माहिती नाही. तर त्याच्यामुळे जे असेल ते हॅपीली जगावं हे मी तर म्हणेन. पण आता ज्याने आपल्याला हर्ट केलंय त्याला कसं माफ करायचं, तर फिजिकल जाऊन माफी नाही हे करायची की मी तुला माफ केलंय म्हणून. तेवढं आपलं कोणाचंही मन मोठं नसतं. मग त्यासाठी काय करायचं, एका शांत जागेमध्ये बसायचंय, 2-3 वेळा डीप ब्रीद इन ब्रीद आउट करायचं आहे. म्हणजे श्वास घ्यायचे आहेत, श्वास सोडायचे आहेत आणि नंतर मग मनातून असं शांतपणे म्हणायचं आहे की जरी तू मला खूप दुखवलेला आहेस किंवा जरी आपल्या नात्यामध्ये तू मला खूप त्रास दिलेला आहेस, ज्याने मला खूप प्रचंड वेदना झालेल्या आहेत, पण मला आयुष्यात पुढे जायचं आहे, त्यामुळे ह्या क्षणापासून मी आता स्वतःला हील करून देत आहे. म्हणजे मी स्वतःला आतून हील होऊन देत आहे असं बोलून 108 वेळा होओपोनोपोनो प्रेयर सकाळी आणि संध्याकाळी करायचे. ह्याच्याने तुम्ही बघाल की एक 7 दिवसामध्ये तुम्हाला ज्या आतमधून ज्या वेदना झालेल्या असतात की जे काही जखमा आहेत, म्हणजे त्या फिजिकल नाही दिसत आहेत पण इमोशनल खूप क्रिएट आतमध्ये रुजलेले आहेत, तर त्या हील व्हायला मदत होते. मग असं होतं की जरी समोरून तो पर्सन आपला गेला ना, म्हणजे पास झाला, तरी पण आपल्याला त्या पर्सनची आठवणही येणार नाही. म्हणजे एवढ्या लेवलचं आपलं हिलिंग झालेलं असतं. किंवा मग आपण विसरूनही जातो की कोणी आपल्याला काय हर्ट केलंय. मग जेव्हा आपण फक्त फोकस देऊन आठवणार की हा ह्याने मला असं हील केलंय वगैरे किंवा हार्म केलंय म्हणजे किंवा दुखवलंय, हर्ट केलंय, असे जेव्हा विचार येतात तेवढ्यापुरतं तुम्हाला आठवेल. पण जर हे तुम्ही प्रॉपर ही टेक्निक मी सांगितलेली यूज केलीत ना, तुम्हाला लक्षातही राहणार नाही की त्याने तुम्हाला किती हर्ट केलंय असं. आता हे तुम्ही हील झाल्यानंतर परत जर तो पर्सन आयुष्यात यायला लागला किंवा त्याने कमबॅक करायचा प्रयत्न केला तर त्याला माफ करायचं आहे का, तर नाही करायचंय. कारण का, ऑलरेडी कोणीतरी आपल्याला त्रास दिलेला असतो, त्याच्यातून आपण हील व्हायला बघतो आणि हील होण्यासाठी आता आपण ह्या प्रेयरचा यूज करतोय. मग त्या परत पर्सनला आपण माफच करायचं नाहीये. फॉरगेट अबाउट इट. मग ते फॉरगेट कसं होतं, ओन्ली ह्या प्रेयरच्या चॅन्टिंगने होतं. म्हणजे मनामध्ये ते सारखं बोलत राहिलो आपोआप आपण विसरतो त्या पर्सनला. आणि मग ह्याच्याने काय होतं, पुढे तुम्हाला चांगल्या रिलेशनशिपमध्ये असेल किंवा काय चांगल्या ऑपॉर्च्युनिटी यायला हेल्प होते. म्हणजे अंटिल अँड अनलेस जोपर्यंत तुम्ही त्या पर्सनला मनातून माफ करत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः हील होत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः हील होत नाही, नवीन पर्सन किंवा नवीन ऑपॉर्च्युनिटी तुमच्या लाईफमध्ये येणं शक्यच नाहीये. मग त्याच्यामुळे शांत जागी बसा, त्या पर्सनचं नाव घेऊन सिम्पली बोला की मी तुला आजपासून माफ केलंय आणि होओपोनोपोनो प्रेयरचे 108 वेळा जपमाळ घेऊन चॅन्टिंग करा. त्याच्यानेच तुम्ही हील व्हाल. नवीन पर्सनही तुमच्या आयुष्यात येऊ शकतो किंवा ऑपॉर्च्युनिटी असतील ज्या आधी नाही आल्या त्या तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. मॅम आता आपण बोललो की सर्वांसाठी बोललो आपण, पण तुमच्या आयुष्यामध्ये होओपोनोपोनो आणि मॅनिफेस्टेशन त्यांनी काय बदल आलं तुमच्या? हो, आता माझं होओपोनोपोनो प्रेयरने काय झालंय, तर जे काही माझ्या पास्ट ट्रॉमा झालेले आहेत किंवा मला कोणी पास्टमध्ये दुखवलेलं आहे तर ते मी पूर्ण विसरली आहे. म्हणजे असं की जसं काही झालेलंच नाहीये असं. म्हणजे आता माझा फोकस कशावर आहे, फक्त प्रेझेंट आणि फ्युचरवर. फ्युचरची मी जास्त काळजी करतच नाही कारण ते कोणाच्याच हातात नाहीये. पण जर माझा फक्त आता फोकस कशावर आहे की माझं आत्ताचं प्रेझेंट पॉझिटिव्ह असलं पाहिजे. म्हणजे पॉझिटिव्ह मी थिंकिंग केलं की ते आपोआप होतच. मग त्याच्यामुळे जर माझं प्रेझेंटचं थिंकिंग पॉझिटिव्ह, मग फ्युचर आपोआपच जेवढं काही फ्युचर आहे ते डे बाय डे पॉझिटिव्हच होत आहे. फक्त होओपोनोपोनो प्रेयरच्या युजेसने म्हणजे जे काही पास्ट ट्रॉमा झालेला आहे किंवा कोणीतरी पास्टमध्ये खूप दुखावलंय त्या व्यक्तींची आता आठवणही येत नाहीये. इवन म्हणजे माझे वडील जे एक्सपायर झाले लास्ट इयरमध्ये असं, तर त्यांना मला विसरणं तर इम्पॉसिबलच होतं. म्हणजे एवढं आमचं दोघांचं बॉन्डिंग होतं. पण माझं आता दिवसभरात सेशन्समध्ये किंवा सकाळी आणि रात्री होओपोनोपोनो प्रेयरचं चॅन्टिंग चालू असतं. मग त्याच्यामुळे मला त्यांना विसरायला हेल्प व्हायला लागले. म्हणजे जे पेन होतं जे कधीही कुठलीच मेडिसिन हील करू शकणार नव्हती. कारण का, मेडिसिन घेत बसले असते तर ओन्ली मग अँझायटी, डिप्रेशन अशाच समस्या चालू झाल्या असत्या आणि मग त्या मेडिसिनवर म्हणजे त्या
प्रोसेसवरच मला डिपेंड राहावं लागलं असतं. पण ओन्ली ह्या प्रेयरने ना त्या सगळ्या म्हणजे गुड मेमरीज अल्सो माझ्या फादरच्या आणि माझ्या पास्टमधल्या बॅड मेमरीज जे माझ्या पर्सनल लाईफच्या झाल्या ते सगळं विसरायला हेल्प झाली आहे. म्हणजे आता ते आठवतच नाही आणि मग कधीतरी फोकस देऊन म्हणजे विचार करून जेव्हा आठवते तेव्हा ते तेवढ्या पुरतं असतं, म्हणजे एक 5 मिनिटासाठी. नंतर ते पूर्ण क्लीनच होऊन जातं. हे आहे म्हणजे हे झालं होपोनोपोनो प्रेयरचा माझ्या लाईफमधला इफेक्ट. मॅनिफेस्टेशन म्हणजे असं की स्वतःचीच इच्छा स्वतःलाच सांगायची, युनिव्हर्सला सांगायची आणि ते पूर्ण होतं. मी कुठलीही इच्छा आता सांगितली तर ती लगेचच पूर्ण होते. म्हणजे सपोज की आता माझं असं होतं की मला पॉडकास्टर्सनी स्वतःहून आताचं रिसेंटचं मॅनिफेस्टेशन की मला स्वतःहूनच अप्रोच केलं पाहिजे आणि माझे असे पॉडकास्ट झाले पाहिजेत. बॅक टू बॅक लगेच तुमच्याकडून ऑफर्स आली आहे, दुसऱ्या एका चॅनलमधून आली आहे, म्हणजे आणखी 2 पॉडकास्ट पेंडिंगला आहेत. म्हणजे मी ठेवलेत की मला त्यांना डेट आणि टाईम सांगायचं आहे. म्हणजे असं की जे लोक बोलत आहेत की मॅनिफेस्टेशन काही नाही आहे किंवा लिहिल्याने होतं का किंवा ओन्ली होपोनोपोनो प्रेयरने होतं का, तर ते लोक मग लॉजिकल विचार करतात आणि लॉजिकल विचार करतात मग त्यांना रिझल्टच नाही मिळत. बरोबर. होपोनोपोनो प्रेयर किंवा मॅनिफेस्टेशन हे सगळं मॅजिकसारखं आहे. जेवढा आपण विचार करू की आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह होतंय तेवढं ते पॉझिटिव्हच होतं. आणि जर तुम्ही विचार केलात की माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत तर ते प्रॉब्लेमच येतात. असं आता माझं रोजचं आहे की मी खूप खुश असते किंवा माझ्या क्लायंट्सला रिझल्ट्स येत आहेत किंवा मला पॉडकास्टर्सनी स्वतःहून अप्रोच केलं, कारण बाकीचं सगळं माझं वेल आहेच, म्हणजे घर, गाडी वगैरे किंवा फायनान्शियल वगैरे सगळंच काही स्टेबल आहे. मग मी ह्या गोष्टी मॅनिफेस्ट करते की पॉडकास्टर्सनी अप्रोच केलं पाहिजे किंवा माझ्या क्लायंट्सला रिझल्ट्स आले पाहिजेत. मग ते माझं मॅनिफेस्टेशन पूर्ण होतच होतं. कारण का त्याच्यामध्ये माझे प्युअर आणि जेन्युइन इंटेन्शन असतात. म्हणजे युनिव्हर्स काय म्हणतं की जेवढं तुमचे इंटेन्शन प्युअर किंवा जेवढं तुम्ही प्युअर एनर्जी ठेवता, हाय एनर्जी ठेवता, तेवढ्या तुमच्या विशेष लगेचच पूर्ण होतात. आणि मग मॅनिफेस्टेशनसाठी तुम्ही हाय एनर्जीमध्ये राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही विचार करायचा की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात. आता सकाळी प्रेयर खूप चांगली बोलली आहे, ॲफर्मेशन लिहिलंय आणि मग दिवसभरात कोणीतरी काय बोललंय मनाला लागून घेतलंय किंवा काहीतरी निगेटिव्ह इन्सिडेंट झालाय, हे जर आपण विचारात फसलो तर ते पूर्ण एनर्जी डाऊन होते. म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आपण अट्रॅक्ट करतो. मग जर तुम्हाला मॅनिफेस्टेशनचे रिझल्ट हवेत सगळ्यांनाच, मला पण ते ॲप्लिकेबल होतं, तर दिवसभरात पॉझिटिव्हच राहिलं पाहिजे. जे काही थॉट्स येत आहेत, सपोज मग आता काहींना माहिती नसतं की निगेटिव्ह थॉट्स कसे कंट्रोल करायचे, मग कुठल्याही तुम्हाला कन्सर्नवर जो काही निगेटिव्ह विचार येतोय, सपोज की माझ्याकडे पैसे येत नाहीत, तेच पॉझिटिव्हली बोलायचं की माझ्याकडे खूप पैसे येतात. जे जे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे ना ते सगळं पॉझिटिव्ह स्टेटमेंटने कन्वर्ट करायचं आणि तेच बोलत राहायचं. म्हणजे विचार सुधारायचे आहेत. विचार सुधारले की पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. पॉझिटिव्ह एनर्जी वाढली की प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे आळशीपणा कामातला वगैरे दूर होतो. आपल्या स्वतःमध्ये एक पॉझिटिव्ह ऑरा रेडी होतो. पॉझिटिव्ह संधी म्हणजे नवीन संधी आपल्याकडे यायला सुरुवात होते. त्याच्याने आपल्याला इझिली सक्सेस मिळतो. पैशांचा फ्लो पण सुधारतो. सगळ्याच गोष्टी मॅनिफेस्ट होऊ शकतात. हे आहे. मॅडम, तुमचे उपाय आणि तुमचे अनुभव खूपच छान होते. पण एक शेवटचा प्रश्न विचारतो, म्हणजे तो सगळ्यांचाच प्रश्न आहे, मी सगळ्यांकडून ऐकलेला आहे तो प्रश्न, की सोप्या पद्धतीने पैसे अट्रॅक्ट कसे करायचे, कसे मिळवायचे पैसे? त्याच्यासाठी आपल्या दुसऱ्या म्हणजे माझ्या चॅनलला रील्स तर अपलोड आहेतच, पण आणखी आता सांगायचं झालं तर माझ्याकडे रोज सहजतेने खूप पैसे येतात असं एक ॲफर्मेशन्स लिहा, 21 टाइम्स लिहा किंवा आय अट्रॅक्ट मनी इझिली अँड एफर्टलेसली असं प्रकारचं ॲफर्मेशन लिहा. 21 टाइम्स रोज सकाळी लिहायचं. त्याच्यानंतर होपोनोपोनो प्रेयरचं यूज करायचं. दिवसभरातही माझ्याकडे पैसे येतात असाच तुमचा माइंडसेट असला पाहिजे. आता सकाळी ॲफर्मेशन लिहिलंय, होपोनोपोनो प्रेयरचं यूज केलंय आणि दिवसभरात जर तुमच्या आधीचे थॉट परत मनात यायला लागले की नाही माझ्याकडे कुठून पैसे येणार आहेत, असं जर असेल तर ते येणारच नाही आहेत. मग ॲफर्मेशन केलंय, होपोनोपोनो प्रेयरचं यूज केलंय, दिवसभरातही तसाच भाव ठेवा की माझ्याकडे पैसे सहजपणे येत आहेत करून, आणि मग रात्री झोपताना तेच ॲफर्मेशन वाचायचं आहे आणि मग पुन्हा होपोनोपोनो प्रेयरचं यूज करायचं आहे. त्याच्यानेच तुम्ही बघाल की खरंच पैसे सहजपणे येतात. म्हणजे अडकलेले पैसे असतील ते यायला सुरुवात होते किंवा नवीन ऑपॉर्च्युनिटी येतात की तुम्हाला म्हणजे एकतर नवीन बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी तरी येईल किंवा नवीन जॉबची ऑपॉर्च्युनिटी येईल आणि मग त्याच्याने तुमच्या पैशांचा फ्लो वाढायला सुरुवात होते. असं आहे. कारण नेहमी आपला विचार कसा असतो की पैसे काही सहज येत नाहीत काय, किंवा पैसे कमावणारी माणसं चांगली नसतात किंवा स्पिरिच्युअल लोकांनी जास्त पैसे नाही कमवायचे, मग ते लोभीपणाचं लक्षण आहे असं पटकन बोललं जातं. किंवा पैसे आले तरी सेव्हिंग होत नाहीत, म्हणजे ते माझ्याकडे साठत नाहीत, किंवा पैसे कमवण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते किंवा हार्डवर्कच करावं लागतं. असे जे काही आहे ते आपल्या घरातल्यांनी किंवा आपण स्वतः केलेले निगेटिव्ह बिलीफ्स असतात. मग हे निगेटिव्ह बिलीफ्स म्हणजे काय, आपण स्वतःमध्ये बोललेले नेहमीचे निगेटिव्ह स्टेटमेंट झाले. मग जे काही निगेटिव्ह पैशांबद्दल थॉट्स येत आहेत
ते सगळे स्टेटमेंट पॉझिटिव्ह वेने कन्वर्ट करून स्वतःमध्येच बोलायचं आहे. आजपर्यंत सगळ्यांनीच निगेटिव्ह विचार करून झालाय ना पैशांचा. आता जर तुम्हाला कळलंय की निगेटिव्ह विचार करून फक्त निगेटिव्हिटीच येणार आहे, तर मग आता आपल्याला लाईफमध्ये ग्रो व्हायचं आहे. निगेटिव्ह विचार स्टॉप्स करा आणि त्याच्यानंतर ते ओव्हर थिंकिंग एकदा थांबलं की सगळे विचार पॉझिटिव्हली कन्वर्ट करा. पैसे येत नाही त्याच्यापेक्षा पैसे येतात, पैसे सेव्हिंग होत नाहीत तर त्याच्याऐवजी बोलायचं पैसे रोज सेव्ह होतात. असं ज्यांच्यावर लोन वगैरे आहेत तर त्यांचं कसं असतं की माझ्यावर खूप लोन आहेत, असतातच. म्हणजे इट्स अ प्रॅक्टिकल फॅक्ट. मी असं डिनायच करत नाहीये की लोन नसतात किंवा ते इझिली क्लिअर होऊ शकतात किंवा काय, पण EMI तर प्रत्येकालाच भरावे लागतात ना तुम्हाला. पण जर तुम्ही त्याचा स्ट्रेस घेऊन भरणार आहात तर ते इझिली तुमचं होईल का? नाही, ओनली स्ट्रेस. आणि मग स्ट्रेस असला की मग लगेच ते आपल्याला हार्ट डिसीज वाढतात, स्ट्रेस वाढतो, अँझायटी वाढतो. म्हणजे एनी हाऊ तुम्हाला पे करायचेच आहेत, मग ते स्ट्रेस न घेता तुम्ही पे करू शकता. म्हणजे काय की माझ्यावर खूप लोन आहे असं नाही बोलायचंय. मग त्याऐवजी काय बोलायचं तर माझ्याकडे रोज सहजपणे पैसे येतात असं बोलायला सुरुवात करा. तेव्हा पैशांचा तुमचा माइंडसेट इम्प्रूव्ह होईल. माइंडसेट इम्प्रूव्ह झाला की इझिली पैसे तुम्ही अट्रॅक्ट करू शकता आणि मग ते हळूहळू भरून तुम्ही ते क्लिअरही करू शकता. म्हणजे इट्स ऑल अबाउट मॅनिफेस्टेशन. म्हणजे जे काही निगेटिव्ह थॉट्स आहेत ते क्लिअर करायचे आहेत, सगळ्या गोष्टींचे पॉझिटिव्ह थॉट्स करायचे आहेत आणि मग त्याच्यानेच सगळं काही पॉझिटिव्हली होते. ओके. तर म्हणजे अर्थातच तुमच्या सगळ्या बोलण्यामधून एक गोष्ट तर कळाली की म्हणजे तुमचे फक्त विचार चांगले ठेवा, हो, सगळं काही विचारांचाच गेम असतो. पॉझिटिव्ह एनर्जी ठेवा, निगेटिव्ह विचार करू नका. म्हणजे पॉझिटिव्ह विचार केल्याने तुम्ही सगळं काही साध्य करू शकता. हो, आणि मग जर निगेटिव्हिटी आहे सध्या मनामध्ये पास्ट लाईफ बद्दल किंवा कोणीतरी सांगितलं की तुझे कर्मच खराब आहेत किंवा होते असं, मग ते काही बिलीफ आपण क्रिएट मनामध्ये ठेवतो आणि मग तसंच आपण विचारही करायला लागतो. मग ते सगळं काही निगेटिव्हच होत राहतं. मग ते सगळंच क्लिअर करायचं आहे. तर पहिली गोष्ट जे जे निगेटिव्ह थॉट्स येतात ते सगळे पॉझिटिव्हने कन्वर्ट करायचे, तेच सतत मनामध्ये बोलायचं. म्हणजे एवढ्या दिवस जे निगेटिव्ह चिंतन मनात असतं ना की हे असंच होतंय किंवा हे होतच नाहीये, ते असं बोलायचं की माझ्यासोबत नेहमी खूप चांगलं होतं. असं जरी सध्या होत नसेल तरी ते बोलून बघा. 7 दिवस 21 दिवस तरी ते बोलायला सुरुवात करा, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहेत. नाही तर काही जण फक्त एक ट्रायल करायचं म्हणून करतात. एका दिवसापुरतं होओपोनोपोनो प्रेयर आणि एका दिवसापुरतं पॉझिटिव्ह थिंकिंग आणि मग दुसऱ्या दिवशी लगेच कमेंट करून सांगणार की नाही असं काही होतं का किंवा असं काही होतच नाही. तर एका दिवसामध्ये तुमच्या एवढ्या वर्षाची म्हणजे इयर्स आणि इयर्सची निगेटिव्हिटी लगेच जाते का? तर स्पष्टपणे सांगते की लगेच नाही जात. आपल्याला जरी हाताला जखम झाली ती हील व्हायला आपल्याला 8 वेळा बँडेज करावं लागतं, ड्रेसिंग करावं लागतं हाताचं. मग त्याप्रमाणेच हे आहे की ते तर वर्षानुवर्षीचे थॉट्स आहेत जे आपल्या इनसाइड आहेत, जे सबकॉन्शियस माइंडमध्ये ते आतवर खोलवर उचलेले आहेत. मग त्याच्यासाठी काय करायचं? होओपोनोपोनो प्रेयरचा यूज करायचा ओनली. ते करण्यासाठी कष्ट करावे लागतात का? तर अजिबात नाहीये. एवढ्या सांगितलेल्या ट्रिक्स यूज करायच्या आहेत आणि त्याच्यानेच तुम्ही तुमचं लाईफ ट्रान्सफॉर्म करू शकता. म्हणजे जसं मी माझं स्वतःचं केलंय की नाही पॉझिटिव्हच विचार करायचा आहे. मॅनिफेस्ट कुठलंही केलं, कुठलीही इच्छा स्वतःला सांगितली तरी ती पूर्ण होतेच होते. फक्त त्याच्यामध्ये माझाही नेहमी सरेंडरचा भाव असतो. युनिव्हर्सला सरेंडर करते. लगेचच झालं पाहिजे अशी आशा नाही ठेवत. झालं तरी ठीक आहे, नाही झालं तरी ठीक आहे, आय एम फाईन विथ इट. म्हणजे मी ओके आहे, मी समाधानी आहे, असा जेव्हा भाव असतो आपला तेव्हा ते लगेच वर्क होतं. म्हणजे मागे नाही लागायचंय, बरोबर, तेव्हा ते मिळतं. आणि मागे लागलो तर मिळत नाही असंही नाहीये, ते उशिराने मिळतं. म्हणजे तेवढंच ते डिले होतो. मग जर डिले नको आहे तर सरेंडर करा, तेव्हाच लाईफ ट्रान्सफॉर्म होते असं आहे. तर मॅम तुम्हाला जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल, संवाद साधायचा असेल तर तो कसा करू शकता? तेही आत्ताच क्लिअर करते. कधी कधी खूप कॉल्स असतात, म्हणजे दिवसाला 100-200 तरी कॉल होतात. प्रत्येकाचं कॉल अटेंड करणं किंवा रिसिव्ह करणं नाही पॉसिबल होत. जेवढं करता येतात तेवढं मी स्वतः करते. नाही जर तुमचा कॉल रिसिव्ह नाही होत आहे तर प्लीज व्हॉट्सअपला तुमचं जे काही प्रॉब्लेम असेल ते तुम्ही मला सांगा. ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी सेशन जॉईन करू शकता. म्हणजे पॉसिबल 8 दिवसाचा क्लास असतो. त्याची फीज वगैरे मी डिटेल्स शेअर करतेच व्हॉट्सअपला प्रत्येकाला. आणि ज्यांना मला असं पटकन सांगता येते की ही रेमेडीज फॉलो करा किंवा काय, किंवा ज्यांना अफोर्डेबल नाही होते त्यांनी पॉडकास्टमध्ये जर सांगितले ते पॉडकास्ट जरी 1-2 वेळा ऐकले तरी त्यांना त्यांचं सोल्युशन मिळतं असं. खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही समजून सांगितल्या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही आम्हाला तो वेळ दिलात त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद.